महत्त्वाचं आहे. एका लीडरमध्ये काय काय क्वालिटीज पाहिजे त्या सगळं आजचा टेकअवे. हे तुझं टार्गेट आहे आणि हे तुझं पूर्ण करायचं आहे, तुला डेली रिपोर्टिंग द्यायचं. तर त्यामुळं या गोष्टीतनं रिवाईव्ह होणार आहे. ओनरशिप आणि मॅनेजमेंट याच्यातला डिफरन्स काय तो थोडा क्लिअर झाला. पैशावर फ्रेम करायला पाहिजे. सगळ्यात बोल्ड स्टेटमेंट वॉज पीपल डोंट बाय व्हॉट यू डू, पीपल बाय व्हाय डू यू डू. त्याला काहीतरी एक मोठं पाहिजे. माझ्या बिझनेससाठी मला फॅन्टास्टिक एक टूल मिळाले म्हणजे स्पिन क्वेश्चन्स. पण एक गोष्ट क्लिक झाली की मला काय करायचं. प्रथम प्रश्न पडला होता की मी जॉईन व्हावं की नाही, कारण मी डॉक्टर आहे. आम्हाला प्रोग्राम जॉईन करायचाच होता. आम्ही लिंकची वाटच बघत होतो. सेशन जॉईन केल्यानंतर प्रत्येक वेगळ्या गोष्टी शिकायला हे सेशन्स घेतले. शॉर्ट टाइममध्ये स्ट्रक्चर्ड, वेल प्लॅन्ड आणि वेल एक्सप्लेनेशन. बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या. फॉर एक्झाम्पल, हाऊ टू बिकम अ गुड लीडर, शुड ॲड व्हॅल्यू टू द सोसायटी ॲज वेल ॲज स्टाफ. एवढ्या वर्ष बिझनेस करून सुद्धा आम्ही ऍक्च्युली कधी नोटीस केलेल्या नव्हत्या की या करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेगवेगळ्या अडचणी माझ्यासमोर आल्या आणि ह्या अडचणींना एक सोल्युशन काय असावं हे इम्प्लिमेंट केला तर खूप जास्त ड्रास्टिक चेंज आणू शकतात. हे सर्व पण तुम्हाला एकदम सोप्या भाषेत शिकायचं असेल तर नक्की B2X करा. पॉझिटिव्ह थिंकिंगनी तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य, तुमचं भविष्य कसं बदलू शकता, म्हणजे इथपर्यंत आम्हाला सरांनी याच्यामध्ये नॉलेज दिले. ते कसं इम्प्लिमेंट करायचंय किंवा काय याबद्दल खूप छान माहिती सरांनी सांगितली. फायनान्शियल क्लॅरिटी तर चांगल्या पद्धतीनं आली. बॅलन्स शीट कशी वाचावी. B2X जॉईन करताना ऍक्च्युली तशी काय आयडिया नव्हती की काय शिकायला मिळेल, पण नरेंद्र सर घेत आहेत म्हटल्यानंतर कॉन्फिडन्स एवढा होता की डेफिनेटली काहीतरी फ्रुटफुल यातनं होणार. गोल सेटिंग कसं असलं पाहिजे. MIS सारखा फार महत्वाचा टूल की एखादा बिझनेस ओनरला केवढ्या डेप्थ लेवल पर्यंत आपल्या बिझनेसचं नॉलेज पाहिजे जेणेकरून डिसिजन मेकिंग इझी होईल. त्या बिझनेस ओनरचा रोल काय असावा, त्यांचं एम काय असावं, बिझनेसच्या प्रॉफिट आणि लॉस म्हणजे काय, बॅलन्स शीट्स कशा रीड करायच्या, आपल्या बिझनेसचे अकाउंट्स नंबर्स आपल्याला का माहीत असणं गरजेचं आहे, त्याचं मार्केटिंग कसं करावं, ब्रँडिंग कसं झालं पाहिजे, त्यासाठी आपण काय करणं अपेक्षित आहे, याच्यावरती प्रत्येकाच्या इथं अवेलेबल असणाऱ्या वेगवेगळ्या बिझनेसेसच्या लाईव्ह एक्झाम्पल मधून चर्चा झाल्या. ऍक्टिव्हिटीज आहेत, होमवर्क आहे, जसं शाळेत व्हायचं, पालक विचारायचे किंवा शिक्षक विचारायचे, त्या प्रकारचं एक आपल्याला एक ग्रुप किंवा ॲटमॉस्फिअर B2X मुळे मिळालं. की एखादी कंपनी कशी चालली पाहिजे, कशी उभारली पाहिजे, माणसांची जोडणा कशी केली पाहिजे आणि ते कसे ग्रो झाले पाहिजेत. माणसं ग्रो झाली तर तुम्ही ग्रो होणार आहे आणि त्यांच्या ग्रोथसाठी तुम्ही काय काय करायला पाहिजे. तर थँक्यू नरेंद्र जोशी सर. ज्यांना कुणाला आपल्या बिझनेसमध्ये एक्सेल करायचं आहे नक्कीच हा प्रोग्राम अटेंड करावा. पेढा मी सांगू शकत नाही दुसऱ्याला की कसं टेस्ट आहे, तो स्वतःला खावा लागतो, मगच त्याची टेस्ट समजते. आणि खूप छान घेतलेत सेशन्स आणि नक्की जॉईन करा. मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की नक्की हे सेशन करा. मी सेकंड टाइम हे सेशन करत आहे. मध्ये सेल्स अँड मार्केटिंग, त्याची चेकलिस्ट, MIS डॅशबोर्ड, परफॉर्मन्स मॅट्रिक्स, लीडरशिप, बिझनेस सिस्टीम इम्प्लिमेंटेशन, एम्प्लॉईला आपल्याकडनं काय पाहिजे, त्यांचे अप्रायझल्स कसे करावे. एका संकुचित 5 लाख, 10 लाख, 20 लाख या लेवलमध्ये जो टर्नओव्हरचा विचार आपण करत होतो तो आता 50 कोटी, 100 कोटी या लेवलचा विचार करायची याच्यामुळे मानसिकता बदलली आहे. अँड आय विल हायली रिकमेंड की B2Xचा नेक्स्ट सेशन ज्यावेळी कधी ओपन होईल, लिंक आल्या आल्या पहिलं काम करा की रजिस्टर करा.